तर भरपूर लोकांचे प्रॉब्लेम्स असतात की सुरुवात करताना आम्ही फ्रीलान्सिंग करू की मग आम्ही स्वतःची एजन्सी जी असेल तर ती चालू करू आणि लगेचच टीम मेंबर्स जे असतील तर ते घेऊ, मग त्यांचा पगार वगैरे या भरपूर गोष्टी असतात पुढे. तर मी तुम्हाला एक ऑनेस्ट ॲडवाईस देते, ते म्हणजे सुरुवात करताना तुम्ही फ्रीलान्सिंग करा. ठीक आहे, सगळी कामं तुम्ही स्वतः करा सुरुवातीला. तुमच्याकडे एक 2 ते 3 क्लायंट्स येऊ देत सुरुवातीचे. ठीक आहे, 2 ते 3 क्लायंट्स आल्यानंतर ऑटोमॅटिकली एक कॉन्फिडन्स येतो. प्रत्येक फील्डमधली थोडी थोडी माहिती तुम्हाला ॲज अ एजन्सी ओनर जी असेल ना तर ती असायला हवी. त्यामुळे पहिला ती गॅदर करा. तुमचे 2-3 क्लायंट्स जमा झाले की त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं फ्रीलान्सिंगचं जे काही काम असेल तर ते एजन्सी लेवलला शिफ्ट करू शकता आणि टीम मेंबर घेऊ शकता. तर टीम मेंबर घेताना एकदम 4 मेंबर घ्यायचे आहेत का नाही, पेमेंट आपल्याला परवडत नाही. तर टीम मेंबर घेताना सगळ्यात पहिली व्यक्ती तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त त्रास होतो, जसं की मी तुम्हाला सजेस्ट करेन सेल्स टीमसाठी तुम्ही एक टीम मेंबर जी असेल तर ती घेऊ शकता, जे की वर्क फ्रॉम होम करेल. त्यासाठी तुम्हाला एक तिला सिम कार्ड किंवा मोबाईल नंबर जो असेल तर तो द्यावा लागेल. मी तुम्हाला सजेस्ट करते की सिम कार्ड किंवा मोबाईल नंबर तुमचा स्वतःचाच द्या. इतरांच्या फोनवरून तुमची ॲडव्हर्टिजमेंट, तुमची मार्केटिंग करू नका. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तिचा पगार तुम्हाला परवडतोय, मग सेल्सच्या द्वारे अजून जास्त क्लायंट्स आले की मग एक ग्राफिक डिझायनर घ्या. अजून जास्त क्लायंट्स आले की मग एक सोशल मीडिया मॅनेजर घ्या. ठीक आहे, मग सपोर्टची टीम, व्हिडिओ एडिटर, रील एडिटर. तर ह्या गोष्टी एक एक करत ज्या असेल तर त्या तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता सुरुवातीला फ्रीलान्सिंगमध्ये तुमच्याकडे 2 ते 3 क्लायंट्स असतात. 10 क्लायंट्सपर्यंत इझिली तुम्ही काम करू शकता. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन युअर पर्सनल कंडिशन्स आणि तुमच्याकडे किती वेळ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 क्लायंट्स नंतर लगेचच तुम्ही एजन्सी फाउंडेशन, एजन्सीचा सेटअप जो असेल तर तो चालू करू शकता. इथे तुम्हाला जास्त इन्कमची अपॉर्च्युनिटीज आहेत, स्केल करू शकता. तुमचं सगळं लक्ष ही कशी करते काम, ही कसं करते, हे कसं करते, हे कसं करते, तर याच्यावरती तुमच्या क्वालिटीवरती काम जे असेल तर ते फोकस करा. ठीक आहे, स्वतः बघा, स्वतःलाही थोडा वेळ मिळेल तुम्हाला मग त्यासोबतच. आणि मग तुमच्या टीम मेंबर्सकडून तुमचं जे काही क्वालिटी वर्क असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता आणि इन्कम जो असेल तर तो जास्तीत जास्त तुम्ही जनरेट करून घेऊ शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही फ्रीलान्सिंग करताय की तुम्हाला तुमची एजन्सी चालू करायची हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. बाय.